सुप्रिया सुळे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी काही वेळापूर्वीच दाखल झाले आहेत। आपण बघतो काँग्रेसचे नेते देखील आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, भाई जगताप आहेत, इकडे सुप्रिया सुळे बसलेले आहेत। काँग्रेसचे नेते मंडळी देखील या मोर्चात सहभागी झाले। राज ठाकरे उद्धव ठाकरे हे मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही क्षणात या मोर्चाला सुरुवात होईल। कदाचित शरद पवार यांची प्रतीक्षा आता या सगळ्या नेत्यांकडून केली जाते। आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकांपूर्वी उत्साह संचारावा, जान फुंकली जावी यासाठी म्हणून या मोर्चाचा मोठा फायदा या सगळ्याच पक्षांना होणार आहे। अगदी बरोबर। आणि काँग्रेसचे नेते देखील आता मोर्चाच्या स्थळी दाखल झालेले आहेत। मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरी विरोधात महाविकास आघाडीचा मनसेचा हा विराट मोर्चा आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही क्षणांपूर्वी वेस्टर्न हॉटेलमधून बाहेर पडले आणि मोर्चाच्या ठिकाणी आता ते दाखल झाले। तर दुसरीकडे सध्या प्रतीक्षा आहे ती केवळ शरद पवार यांची। लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं हेच या मोर्चाचा उद्देश आहे। निवडणूक आयोगाला जाग यावी यासाठीच हा मोर्चा काढल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। मात्र मोर्चानंतर तरी निवडणूक आयोग सदोष मतदार याद्या दुरुस्त करणार का आणि त्यानंतर निवडणुका घेणार का याची ही प्रतीक्षा आहे। हा जनतेचा मोर्चा आहे, जनक्षोभ उसळलेला आहे। ही भावना निवडणूक आयोगाला समजून घेतलीच पाहिजे, आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे असं नेत्यांचं म्हणणं आहे। काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार देखील मोर्चात सहभागी झालेत। आपण दुसऱ्या दृश्यामध्ये बघतोय सुप्रिया सुळे आहेत, काँग्रेसचे नेते देखील मोर्चात सहभागी झालेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।